कसे आहात? ओके, सो आज आपण एक नवीन पॉइंट सुरू करणार आहे. खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे ऍक्च्युली मॉलिक्यूल कसे फॉर्म होतात, त्यांच्या पाठीमागे काय लॉजिक असतं ते पाहण्यासाठी आपण सुरू करणार आहे आज न्यू पॉइंट. अँड द पॉइंट इज ऑक्टेट रूल. म्हणजे ऑक्टेट रूल मुळे आपण ना शिकणार आहे एक्झॅक्टली मॉलिक्यूल कसे बनतात. सो ऑक्टेट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन. सो अगोदर रूल समजून घेऊ आणि मग आपण फॉर्मेशन पाहू वेगवेगळ्या मॉलिक्यूलचा. सो ऑक्टेट रूल म्हणजे काय असतं बा, कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटचा ऍटम हा एकतर इलेक्ट्रॉन देतो, एकतर इलेक्ट्रॉन घेतो किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतो. 3 गोष्टी करू शकतो ऍटम. एकतर इलेक्ट्रॉन देतो, एकतर इलेक्ट्रॉन घेतो किंवा एकतर इलेक्ट्रॉन शेअर करतो. आणि असं केल्यानंतर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात. इट मीन्स दॅट द atoms of particular element either donate, accept or share electron so as to acquire stable electronic configuration of 8 electron in its outermost shell. म्हणजे कुठल्याही एलिमेंटचा एखादा पर्टिक्युलर ऍटम एकतर इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा शेअर करतो आणि असं केल्यानंतर त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन येतात आणि तो स्वतःच काय कंप्लीट करतो. ओके, सो मी रूल लिहितो बघ. रूल काय? द atoms of particular element either donate, accept or share electron. Donate, accept or share electron so as to acquire stable electronic configuration of EC म्हणजे electronic configuration of 8 electrons in its outermost shell. So this is octet rule. काय सांगितलं आपण ऑक्टेट रूल मध्ये? द atoms of a particular element either donate, हे पाहिजे लिहिलं आहे, either donate म्हणजे इलेक्ट्रॉन देतो, accept or share electron so as to acquire stable electronic configuration of how many electron? 8 electron. Stable electronic configuration of 8 electron in its outermost shell is called as electronic configuration. ओके, आता आपण एक पाहू खरं एक्झॅक्टली कसं होतं. सो आपण एक कंपाऊंड पाहूया. फॉर्मेशन ऑफ आयनिक कंपाऊंड पाहू अगोदर. फॉर्मेशन ऑफ आयनिक कंपाऊंड. एक आयनिकचं एक्झाम्पल घेऊ आणि एक कोव्हॅलेंटचं एक्झाम्पल घेऊ. फॉर्मेशन ऑफ आयनिक कंपाऊंड. आता आपल्याला सगळ्यात माहिती आहे, सगळ्यात फेमस आयनिक कंपाऊंड कुठला आहे जो आपल्या रोजच्या जेवणात असतो, तो म्हणजे मीठ, सोडियम क्लोराईड. ओके, मग आपण त्याचंच एक्झाम्पल पाहू. सो एक्झाम्पल आहे NaCl. मग आता आपल्याला सोडियम आणि क्लोरीन दोन्ही माहिती आहेत. सो फर्स्ट एलिमेंट इज सोडियम. atomic number of sodium is 11. Electronic configuration 1s2 2s2 2p6 3s1. मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल. सो K शेल, L शेल आणि M शेल. M शेल ही सोडियमची आउटरमोस्ट शेल आहे, लक्षात ठेवा. M शेल ही सोडियमची आउटरमोस्ट शेल. आता दुसरा एलिमेंट कुठला आपला? क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6
3s2 3p5. सो बघा के शेल नंतर एल शेल आणि नंतर एम शेल. एम शेल ही आउटर मोस्ट शेल आहे. आता काय होणार आहे पहा, आपण ऑलरेडी काय सांगितलेलं आहे की atoms of a particular element either donate, accept or share electron. ओके, म्हणजे सोडियम आणि क्लोरीन एकतर इलेक्ट्रॉन देतील, घेतील किंवा शेअर करतील. आता आपण कुठला कंपाऊंड पाहतोय? आयनिक. आयनिक कंपाऊंड काय असतात? हे इलेक्ट्रॉन डायरेक्ट देतात किंवा घेतात आणि मग बनतात. म्हणजे थोडक्यात ना हे वन साइडेड लव सारखं आहे. पूर्ण इलेक्ट्रॉन दिला जातो किंवा घेतला जातो. आता आपल्याला माहिती आहे सोडियम काय तर मेटल आहे आणि मेटलची टेंडन्सी ही नेहमी इलेक्ट्रॉन डोनेटिंग असते आणि नॉन मेटलची टेंडन्सी ही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग असते. म्हणजे सोडियम हा मेटल आहे म्हणून तो इझिली इलेक्ट्रॉन देणार आहे आणि क्लोरीन हा काय नॉन मेटल आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन घेणार आहे. ओके, मी परत एकदा सांगतोय. आपण फॉर्मेशन ऑफ आयनिक कंपाऊंड बघतोय. सोडियम इलेक्ट्रॉन देऊन ऑक्टेट कंप्लीट करेल आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेऊन ऑक्टेट कंप्लीट करेल. आता इकडे पहा, सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. मग सोडियमकडे 3 पर्याय आहेत ऑक्टेट कंप्लीट करण्याचे. एकतर इलेक्ट्रॉन देणे, एकतर घेणे आणि एकतर शेअर करणे. आता मेटल आहे म्हणजे ऍक्सेप्ट करण्याचा प्रश्न नाही आणि शेअर करण्याचा पण प्रश्न नाही. म्हणजे काय एकच टेंडन्सी बाकी आहे ती म्हणजे डोनेट. म्हणजे सोडियम काय करेल? 1 इलेक्ट्रॉन देईल आणि इथे बरोबर 8 इलेक्ट्रॉन राहतात. 2 आणि 6 8. म्हणजे सोडियम इलेक्ट्रॉन डोनेट करून ऑक्टेट कंप्लीट करेल. हे तर जमलंय आपल्याला. आता क्लोरीन बघा, क्लोरीन काय नॉन मेटल आहे. क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? हे 2 आणि हे 5 म्हणजे 7. आता क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे स्वतःच ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणि नॉन मेटलची टेंडन्सी ही ऍक्सेप्टिंगच असते. म्हणजे क्लोरीन हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून ऑक्टेट कंप्लीट करेल आणि सोडियम हा इलेक्ट्रॉन डोनेट करून ऑक्टेट कंप्लीट करेल. ओके, कसं ते पाहू आता. ओके, सो सोडियमला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करायचा आहे आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचा आहे. पहा आता सोडियम. सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. काही लोक म्हणतील हे काय दिले 281? हे बघा, हे 2, हे 6 + 2 8 आणि 1. आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. ओके, आता सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला तर सोडियमवर कुठला चार्ज आला? +1 आणि 1 इलेक्ट्रॉन लूज केला. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे कुठला आहे? आउटर शेल मधला. म्हणजे आता इथे Na+ मध्ये सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2 8. हे बघा, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आले. इथला गेला म्हणजे 8च राहिले. म्हणजे सोडियमनं इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट केला. आता दुसरा कोण आहे? क्लोरीन. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. 287 कसं? हे 2, हे 6 + 2 8 आणि 2 + 5 7. आता क्लोरीन काय करणार आहे? 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहे. मग क्लोरीनने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर क्लोरीनवर येणार आहे निगेटिव्ह चार्ज. ओके, 2 8 म्हणजे हे 2 8 ऍज इट इज लिहिलंय. इथे किती इलेक्ट्रॉन आहे? 7. 7 मध्ये इथला एक ऍड झाला म्हणजे किती झाले? 8. म्हणजे क्लोरीनने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट केलंय. म्हणजे आयनिक कंपाऊंड मध्ये काय होतं? एक इलेमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि ऑक्टेट कंप्लीट करतो आणि दुसरा इलेमेंट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि ऑक्टेट कंप्लीट करतो. आता काय झालंय बा, सोडियमने काय केलं? इलेक्ट्रॉन डोनेट केला. सोडियमवर आलाय पॉझिटिव्ह चार्ज, कॅटायन. क्लोरीनने काय केलं? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले. क्लोरीनवर आलाय निगेटिव्ह चार्ज. आता ह्या सोडियम आणि क्लोरीन मध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाले. हे जे डॉटेड लाईन दाखवलेलं ना बाळांनो, याला मी असं म्हणणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण साध्या भाषेमध्ये आयनिक बॉन्ड असं म्हणतो. म्हणजे हा कुठला बॉन्ड तयार झालाय? आयनिक बॉन्ड. आणि आयनिक कंपाऊंड कसे तयार झाले? इलेक्ट्रॉन देऊन आणि इलेक्ट्रॉन घेऊन आणि ऑक्टेट पण कंप्लीट केलंय आणि अशा पद्धतीने सोडियम क्लोराईड बनलाय. आय होप सगळ्यांना पहिलं एक्झाम्पल क्लिअर झालेलं आहे. फॉर्मेशन ऑफ आयनिक कंपाऊंड एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. आता आपण कोव्हॅलंट कंपाऊंडचं एक्झाम्पल घेऊया. ओके, सो कोव्हॅलंट कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. आपण खूप सारी घेऊ शकतो पण आपण घेऊया बेस्ट एक्झाम्पल. आज ब्ल्यू है पानी, पाण्याचं एक्झाम्पल घेऊ. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज
H2O. Okay, so water. So molecular formula of water is H2O. There are two elements in water. First is hydrogen and second is oxygen. So हायड्रोजनचे दोन ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचा एकच ॲटम आहे. सो हायड्रोजनचा सिम्बॉल आहे H, ॲटॉमिक नंबर आहे 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. ओके, लक्षात ठेवा. आणि सेकंड एलिमेंट आहे ते आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे O, ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2 आणि 2p4. ओके, आता वा सोडियम सॉरी हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 आणि इकडे 6. ही काय आहे? ऑक्सिजनची आउटर मोस्ट शेल आहे. आता नीट पहा बाळांनो, आउटर मोस्ट शेल आहे आणि ही हायड्रोजनची आउटर मोस्ट शेल आहे. हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये तुम्हाला दिसतोय एक इलेक्ट्रॉन. आता इथे तर शक्यच नाही. हायड्रोजन मध्ये ऑक्टेट कंप्लीट नाही होत. आय होप सगळ्यांना माहित असेल. हायड्रोजनचं ड्युप्लेट असतं म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ओके, ऑक्सिजनचं ऑक्टेट. आता ऑक्सिजनच्या आउटर शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 6. म्हणजे ऑक्सिजनला स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे बाळांनो? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि इकडे ऑक्सिजनची पण शेअरिंग टेंडन्सी आहे आणि हायड्रोजनची पण शेअरिंग टेंडन्सी आहे. म्हणजे इकडे बघा, समजा हा हायड्रोजन आहे, सॉरी हा ऑक्सिजन आहे. आता या ऑक्सिजनकडे टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 6. आता त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी? तर 2. मग आपल्याकडे वॉटर मॉलिक्युल मध्ये किती हायड्रोजन आहे? 2. एका हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1. म्हणजे 2 हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर होणार आहे. नीट आहे का? 2 हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर होणार आहे. ऑक्सिजनकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन किती आहेत? 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6वा इलेक्ट्रॉन आहे. आता मी ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन. हा पहिला हायड्रोजन, त्याचा हा इलेक्ट्रॉन. हा दुसरा हायड्रोजन, त्याचा हा इलेक्ट्रॉन. ओके, आता मी हायड्रोजन पण दाखवतो सिम्बॉल मध्ये. हा H आणि हा पण H. आता तुम्ही या सर्कल मध्ये बघा 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ ऑक्सिजनचं ऑक्टेट काय झालंय? कंप्लीट झालंय. आणि इथे जर बघितलं तर हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हायड्रोजनचं काय कंप्लीट झालंय? ड्युप्लेट. म्हणजे हे जे दिसतंय ना तुम्हाला, इकडे 2 इलेक्ट्रॉन, 2 आणि 2, हे आहे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे याचं स्ट्रक्चर असं बनतं ऍक्च्युली की हा ऑक्सिजन आहे, हा बघा, आणि इकडे एक बॉन्ड बनलाय असा आणि दुसरा एक बॉन्ड बनलाय असा. शेअरिंग मध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगनं 2 बॉन्ड बनलेले आहेत, दिसतात आपल्याला. आणि हे जे डॉट आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन आहे ऑक्सिजनचे. ओके, सो म्हणजे इथे ऑक्सिजनने आणि हायड्रोजनने इलेक्ट्रॉन शेअर करून ऑक्टेट कंप्लीट केलंय. आणि याच्या पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये सोडियम आणि क्लोरीनने इलेक्ट्रॉन देऊन आणि घेऊन ऑक्टेट कंप्लीट केलाय. सो ऑक्टेट रूल आपल्याला आय होप कळलेला आहे. द ॲटम्स ऑफ एन पर्टिक्युलर एलिमेंट आयदर डोनेट, ऍक्सेप्ट or share electron so as to acquire stable electronic configuration of 8 electron. म्हणजे एखादा ॲटम एकतर इलेक्ट्रॉन देतो, घेतो आणि किंवा शेअर करतो आणि त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणतो. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डू इट फास्टली. नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय बाय.